टाळ्या वाजवूयात दादांच्या या सन्मानासाठी। शाल श्रीफळ देखील आदरणीय सुशील दादांना आदरपूर्वक या ठिकाणी दिलं जात आहे। मायेची ऊब देणारी शाल आणि सन्मानाचं सन्माननीय महाराज साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून सर्वांनाच परिचित असलेले वाजवूयात सन्माननीय नगरसेवक मध्ये उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढवत असतात। टाळ्या वाजवूयात काकांच्या स्वागतासाठी। टाळ्यांचा आवाज जोरदार करूयात आणि स्वागत करूयात सन्माननीय सनी शेठ भोसले यांचं। सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढील सन्मान वैभव पोतदार आपण करावा अशी विनंती। आणि सन्मान होतोय सातारा जिल्ह्याचे सह अध्यक्ष दस्तगीर भाई बागवान यांचा। प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि या सोहळ्याच्या निमित्तानं जय सोशल फाउंडेशनचे सन्माननीय सागरदादा भोसले या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सागरदादा भोसले आपलं सहर्ष स्वागत आहे। त्यांच्यासोबतच कार्याध्यक्ष अविनाश माने यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। काय केलं मला सांगतो। माझं सदर बाजारमध्ये लहानपण गेलं आहे। लहानाचा मोठा मी सदर बाजारमध्ये झालो आहे, त्यामुळे सदर बाजार माझं एक घर आहे। त्यामुळे सदर बाजारच्या लोकांसाठी फक्त रक्षक प्रतिष्ठानचं ऑफिस आपण सुरू केलेलं आहे। सातारा जिल्ह्याचं ऑफिस आपण एक 2-4 महिन्यानंतर चालू करणार आहे। हे जे ऑफिस चालू केलेलं आहे हे फक्त सदर बाजारच्या लोकांसाठी आपण चालू केलेलं आहे, की सदर बाजारच्या लोकांना माझ्यापर्यंत येण्याची कष्ट करू नये। कारण सदर बाजार माझं घर आहे, तिथल्या माता माऊलींना जवळ पडावं म्हणून हे ऑफिस चालू केलं आहे। त्यांनी त्यांचं काम काय आहे ते फक्त एकदाच ऑफिसला यायचं आहे। त्यांनी काम सांगितल्यानंतर कामाची पूर्तता झाल्यावर किंवा कामामध्ये काय त्रुटी आल्यावर माझे लोक त्या लोकांच्या सदर बाजारामध्ये लोकांच्या घरी जाणार आहेत की तुमचं काम हे झालेलं आहे किंवा तुमचं काम थांबलं आहे तर काय थांबलं आहे हे डॉक्युमेंट पूर्तता करा किंवा जे काय असेल ते अशा पद्धतीने आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे। नक्कीच दादा, पण तुम्ही मागाशी बातम्यात बोलत असताना युवा पिढी रत्नागिरीच्या दिशेने जाताना बघायला मिळते, तशा पद्धतीने तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? आपण येणाऱ्या बुधवारी आपले सातारा जिल्ह्याचे एस पी साहेबांना आपण निवेदन देणार आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांनाही आपण मेलद्वारे आपण हे निवेदन पाठवणार आहे त्यांना, की सातारा जिल्ह्यामध्ये जे गुटखा आहे चालू आहे अनलिगली किंवा गांजा असेल किंवा काय त्या टॅबलेट्स खातात लोक, हे व्यसनातून लोक तरुण पिढी बाहेर पडावी। कारण हे मेट्रो सिटीमध्ये व्यसन चालूच आहे, ते व्यसन आज साताऱ्यामध्ये आले आहे आणि ते साताऱ्यातले व्यसन आपल्या घरापर्यंत येऊ नये ह्यासाठी आपण ह्या गोष्टी आत्ता जर नाही थांबलो आपण तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल। त्यासाठी आपण हे एस पी साहेबांना निवेदन देणार आहे।